पाटील आहेत. मी त्यांना विनंती करेन की आपण या आपल्या शुभस्य सामनावीरचा पुरस्कार दिला जाईल. या मॅच मध्ये जबरदस्त परफॉर्मन्स याने केला रोहित पाटील. आय थिंक सलग दुसरा मॅचचा मॅन ऑफ द मॅच आहे. आकर्षक ट्रॉफी मनोहरजी राऊत सारसोळे नवी मुंबई आणि आकर्षक टी शर्ट जे आपल्याला कृष्णा कलेक्शन आशुतोष खान यांच्याकडून आणि आय थिंक 1000 रुपयांचा पारितोषिक आहे त्यांच्याच गावचे विश्वास भाई यांनी दिलेलं आहे. सो अभिनंदन रोहितचं. आणि यानंतर आपण सन्मानासाठी वळतो. मी अविनाश दादांना विनंती करेन आपण इथेच थांबा आणि या प्रदीप काळण्या आपल्या शुभस्य सन्मान होतील. रुपेश मामा पाटील वरती आपण नितेश पाटील पण वळूयात सन्मानांकडे कारण इव्हिनिंग सेशन मध्ये परत आपण प्राइज सेरेमनी तेव्हा जास्त वेळ जाईल आपला. पाण्याची ज्यांनी व्यवस्था केली अविनाश दादा पाटील यांचा पण सन्मान करणार आहोत. मी कॅप्टन लालचंद्र मंडर यांना विनंती करेन आपण या आपल्या शुभस्य काही सन्मान होतील. या अविनाश दादा या आपण. दरवर्षी या स्पर्धेमध्ये ज्यांच्याकडून आम्हाला पाण्याची व्यवस्था केली जाते अविनाश पाटील, राम काळन, आनंद फुलोरे आणि कुणाल पाटील आणि त्यासोबत RM प्रतिष्ठान सोनारपाडा या सगळ्यांचा आम्ही मनापासून आभार व्यक्त करू. त्यासोबत मिथुनजी संते देखील आपल्यामध्ये आहेत त्यांचाही आपण सन्मान करणार आहोत. मिथुनजी संते यांचाही आपण सन्मान करत आहोत. नुकतेच लंच देखील करून आलेले आहेत. आणि यानंतर गावदेवी स्टील सप्लायरचे प्रोप्रायटर उद्योजक गुरुनाथ मामा बेलीलकर यांचाही आपण सन्मान करूयात. मी विनंती करेन आमच्या या कॅप्टन लालचंद्र मंडाने रुपेश मामा पाटील आपल्या शुभस्य आपण सन्मान कंप्लीट करा. नेहमीच या स्पर्धेसाठी त्यांचं सहकार्य असतं. गावदेवी स्टील सप्लायरचे प्रोप्रायटर गुरुनाथजी बेलीलकर यांचा आपण या ठिकाणी सन्मान करतोय. थँक्यू. यानंतर युवा उद्योजक निखिलजी बेलीलकर यांचा आपण या ठिकाणी सन्मान करणार आहोत. लालचंद्र भंडारे आणि रुपेशजी पाटील यांचा शुभस्य आपण हे सन्मान करत आहोत. युवा उद्योजक निखिलजी बेलीलकर यांचाही या ठिकाणी सन्मान आपण करतोय. आणि त्याचबरोबर श्रीमान निलेश दादा काळन यांना विनंती आपण या. निलेश दादा काळन यांना विनंती आपण या. अंपायर मॅचला सुरुवात करा आपण प्लीज. 4 वर्षी देखील मॅच आहे आणि कॉम्बॉक्सला विनंती की वेळेकडे लक्ष असू द्या प्लीज. सो आपण निलेश दादा काळन यांचा सन्मान करतो आणि या सन्मानाबरोबर वळूयात आपण या मॅचच्या दिशेने. 4th क्वार्टर फायनल मोठी देसाईचा अगेन्स्ट नागाव. 8-2 कॉम्बॉक्स ऐकूयात सरवली भिवंडीचा आवाज विशालजी पाटील यांचा. थँक्यू. थँक्यू सो मच करण काळन सर. आणि त्याचप्रमाणे याआधी तुम्ही मानजी मनोरे यांचा गोड आवाज ऐकला. त्या लाजवाब समालोचन त्यांच्या माध्यमातूनही केले जातं. मी ज्याप्रमाणे उल्लेखही त्यांचा विषय केलाच होता की हिंदी असो मराठी असो जबरदस्त समालोचन त्यांच्या माध्यमातून या स्पर्धेमध्ये राखलं. आणि येत्या काळामध्ये यात मात्र या गोष्टीमध्येही कोणतीही शंका नाही आहे की टेनिस बॉल क्रिकेटमध्ये माणूस मनोरे हे नावही आपल्याला मोठ्या मोठ्या स्पर्धेमध्ये येत्या काळामध्ये नक्कीच पाहायला मिळेल. बॉल हवेमध्ये आगे मिसटायमिंग मिड ऑन थांबलेत. मिड ऑफचा फिल्डरने प्रयत्न केले बट थोडे लांब रागले तिथे. आणि तोपर्यंत जर आपण पाहिलं तर रन्स इन बिटवीन 2 आता कंप्लीट झालेल्या आहेत की नाही ते पाहिलं जाईल. थ्रो ॲक्युरेट आला आणि थर्ड अंपायर आपण त्वरित पोचायचं.
आणि निर्णय आलेला आहे. बॅटर आउट. जस्ट शॉट राखले. थँक्यू डिझाईन. नागावचे चंद्रकांतजी पाटील जे 40 प्लसचे खेळाडू आहेत ते देखील या मॅचचा आनंद घेतात आणि नागाव संघाला जरूर त्यांच्याकडून शुभेच्छा. सुस्वागत आपले हरिभक्त परायण चंद्रकांतजी पाटील, प्रसिद्ध मृदुंगमणी. जस्ट शॉट राखले जितेश पाटील. मैदानामध्ये जर आपण पाहिलं तर ग्रीन ग्रास आहे, बट फिरायला हे गार्डन नव्हतं जितेश. चला न्यू बॅटर लवकर पाठवा. न्यू बॅटर मैदानात दाखल झाला. रिप्ले देखील दाखवला जातो. शॉट राखला जितेश. आणि रनिंग बिटवीन द विकेटमध्ये कुठेतरी फार स्लो पाहायला मिळाला. कारण जर आपण पाहिलं ज्याप्रमाणे थ्रो आला असं वाटलं इझिली 2 धावा होतील, बट दुसऱ्या धावेच्या प्रयत्नामध्ये रनआउटच्या स्वरूपामध्ये रॉयल डकचा शिकार निर्माण झाला आहे. जितेश कोणत्याही प्रकारे बॉलही त्याने फेस नाही केला. नेक्स्ट बॉल. आता बॉल हवेमध्ये. लीडिंग एज होता. आता विकेट किपर बॉल फील्ड करतात. डॉट बॉल येतोय. आता जितेश बाद झाला. त्यानंतर जबाबदारी कुठेतरी मयूर देवकरचा खांद्यांवरती आहे. मयूर देवकरची बॅटिंगही जर आपण पाहिली तर तो देखील मोठ्या इनिंग्स खेळण्यासाठी ओळखला जातो, पण या स्पर्धेमध्ये आतापर्यंत त्याची बॅटही शांत आहे. हा बॉल सोडून दिला. पटल्यानंतर बाहेरच्या दिशेने वळण घेणारा चेंडू होता. अतिरिक्त रन निर्माण मिळेल. बॉलर रोहित बॉलिंग करतात आणि या आधीच्या सामन्यामध्ये आपण पाहिले रोहितचा जबरदस्त खेळ विथ बॉल आणि बॅटिंगमध्ये. आणि या आधीच्या सामन्यामध्ये रोहितच प्लेअर ऑफ द मॅच होते. बॉल हवेमध्ये आहे. कनेक्शन प्रॉपर आहे. लॉंग ऑनला क्लिअर केलं. जबरदस्त फटका बॅटर मयूर देवकरचा बॅट मधनं या क्वार्टर फायनल 4 मधला हा पकला धमाका. 6. बॅटचा अगदी टोएंडला लागला होता, बट फटक्यामध्ये पॉवर होती. मिस्टॅमिंग जरूर होता, बट तरी सुद्धा लॉंग ऑनला क्लिअर केलं. 6 येतोय. स्कोर काढता 9 वरती. नेक्स्ट बॉल. रोहित आणखीन एक उडवलाय. बॅक टू बॅक बिग वन्स. हा की बॉल थेट पाठवलाय लॉंग ऑन पार. सलगचा दुसरा षटकार देवकरचा बॅट मधनं. सलगचे 2 दमदार फटके येतात रोहितचा अगेन्स्ट. मागील सामन्याचा प्लेअर ऑफ द मॅच रोहित होता, बट त्याचा अगेन्स्ट आता प्रतिहल्ला चढवलाय बॅटर मयूर देवकरने. आणि मयूरलाही ठाऊक आहे की रोहित या टीमचा प्रमुख बॉलर आहे. त्याचा अगेन्स्ट जर आपण मोठे फटके खेळलो ना तर आपण बॉलिंग क्रमावरती दबाव टाकू शकतो. आणि काय जबरदस्त फटके आतापर्यंत येतात. आणखीन एक उडवलाय. तिसरा. 3 in a row. 6. तो शांत होता. जास्त योगदान देता आलं नव्हतं, बट त्यात नंतर या सामन्यामध्ये सध्या सगळीला मयूर देवकर शो आपल्याला पाहायला मिळतोय. कारण सलगचे 3 चेंडू बाउंड्री लाईनचा बाहेर पाठवलेत मयूरने. आता दबाव जाणवतोय बॉलर्सला. बिकॉज फर्स्ट ओव्हर रोहित कुठे तरी आपण विचार केला त्याच्याकडनं अपेक्षा होत्या की विकेट या ओव्हरमध्ये काढायचे होते, बट ते झाले नाही. आता व्यतिरिक्त या ओव्हरमध्ये 21 धावा कन्सीड झालेल्या आहेत. शेवटचा बॉल असेल फर्स्ट ओव्हरमधला. चौथा येईल का? बॉल हवेमध्ये आहे. पुलचा फटका. लाजवाब फटका. 4 in a row. 6. या दरम्यान सिनियर प्लेअर 40 प्लस नितेश पाटील यांचं आगमन झालंय. सहर्ष स्वागत. आगासनला विनंती आहे की आपली उपस्थिती दर्शवू आपण. ओमसे आगासन जे सेकंड सेमीफायनल मध्ये खेळणार आहेत, प्लीज
बघा, जेव्हा आपण MS धोनी अनटोल्ड स्टोरी पाहिली होती त्यामध्ये एक वाक्य फार चर्चेमध्ये राहिलं होतं, माही मार रहा. आता सध्या सगळीला मोठी देसाईचे जे प्रेक्षक लहान मुलं पाहत असतील ते म्हणत असतील मयूर मार रहा. काय फटके आले, 4 सलगचे षटकार मयूर देवकरचा बॅटमधनं. तेच मी सांगितले ना, फर्स्ट मॅचमध्ये जेव्हा तो 0वरती बाद झाला तेव्हाच मी सांगितलं एखादी खराब इनिंग कधी मयूर देवकरच्या टॅलेंटला जस्टिफाय नाही करू शकत. आणि 2 मॅचेस शांत आणि त्यात नंतर आता मयूर देवकर नावाचा वादळ मैदानात आतमध्ये घोंगावतो आणि सध्याच्या घडीला फर्स्ट ओव्हर अपोनंट टीमचा बॉलिंग क्रमाचा मनोबल तोडणारी ही सुरुवात मोठी देसाई टीमने केली आहे. ड्राईव्ह करायचं होतं, एज लागली आहे, सफलता मिळेल. फर्स्ट ओव्हर 4 सलगचे षटकार आपण पाहिले, बट सेकंड ओव्हरची सुरुवात हर्षांक दरम्यान करतात विकेटने. वरूनला जावं लागेल वापस. ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न केला होता आणि एकंदरीत ज्या प्रकारे स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न होता, स्ट्राईक रोटेट करण्याचा तो प्रयत्न होता. कारण मयूर देवकर ज्याप्रमाणे बॅटिंग करतात, वरूनने देखील तिथे विचार केला की स्ट्राईक रोटेट करायला हवी, बट एज लागली आणि कॅच पकडण्यात आली. धक्का दुसरा लागला. न्यू बॅटर इन ॲट नंबर 4 प्रतीक पाटील क्रमांक 4 वरती. सुरुवात चांगली झालेली आहे. एक चांगल्या टोटलची नीव जी रचायची होती ती मयूरने रचली, बट त्यानंतर महत्त्वाची गोष्ट ही देखील राखली की ही जी सुरुवात आहे ना तिला पुढेही न्यायचं. प्रतीक आला आणि सेन्सिबल क्रिकेट बिकॉज डिफेन्सिव्हरित्या खेळला. आणि तेच तर मी सांगत होतो, याआधी वरूणने देखील तसाच प्रयत्न केला होता, पण तिथे एज लागली, विकेट मिळाली. बट त्यानंतर प्रतीक पाटीलने देखील मोठ्या फटक्यासाठी अटेम्प्ट नाही केला. कारण याआधी जेव्हा मानसजी समालोचन करत होते तेव्हा मानसने देखील एका गोष्टीचा उल्लेख केला होता की जेव्हा 2 बॅटर्स क्रीजवरती असतात ना तेव्हा प्रत्येकी बॅटरला त्याचा रोल माहिती असायला हवा की अटॅकिंग खेळायचं की अँकर रोल प्ले करायचा ना. इथे अँकर रोल प्ले केला प्रतीकने. मोठ्या फटक्यासाठी मयूरने अटेम्प्ट केलाय, बट चेंडू फक्त उंच गेला. फिल्डर येत आहेत काऊ कॉर्नरला, कॅच पकडली जाईल, सफलता मिळेल. मागील षटकामध्ये 4 चेंडू बाउंड्री लाईनचा बाहेर पोहोचवले मयूरने, पण आता मयूरला डगआउटची दिशा दाखवली हर्षांकने. महत्वाची विकेट. धक्का तिसरा. गेलं ना, होनेस्टली सांगण्यासारखी गोष्ट आहे की ही विकेट नाही आहे, ही मॅचमध्ये कमबॅक करण्याची आता संधी आहे टीम नागावकडे. कारण मयूर जबरदस्त बॅटिंग करत होता, त्याची विकेट येणं ही फार मोठी उपलब्धी आहे. आणि या विकेटनंतर कुठेतरी आता फिल्डिंगमध्ये एक्स्ट्रा एफर्ट्स लावणं अथवा एक बॉलर म्हणून सटीक लाईन आणि लेंथवरती बॉलिंग करणं या गोष्टींकडे आता थोडा जास्त लक्ष द्यावं लागेल. हेदुटणेचे पोलीस पाटील रुपेश पाटील यांच्या ठिकाणी आगमन झालेले, त्यांना विनंती आहे की आपण मंचावरती या. सतरंगी चषकामध्ये आपलंही सहर्ष स्वागत. पोलीस पाटील आदरणीय रुपेशजी पाटील. कारण मग आता कमबॅक करण्याची संधी जर निर्माण झालेली आहे, त्याचा फायदा किती घेतला जाईल. हुक करायचं होतं, दिशा खराब, अतिरिक्त रन दरम्यान मिळेल. या षडाला आता मला एक प्रश्न निर्माण होतो की जस्ट मयूर देवकरची विकेट मिळाली आणि त्यात नंतर एक बॉलर म्हणून डिफेन्सिव्ह माइंडसेटने बॉलिंग करणं हे कितपत योग्य. कारण क्रिकेटच्या खेळामध्ये ना मित्रांनो, वाचण्याचा कोणताही मार्ग नाही आहे, एकच मार्ग आहे, तो म्हणजे लढण्याचा. तुम्ही चॅलेंजेसपासून दूर नाही जाऊ शकत, तुम्हाला चॅलेंजेसला फेस करावं लागेल. आता ही हुकचा फटका, फाईन लेगला फिल्डर, मिस्टेक होणार नाही आहे, सफलता मिळेल. या ओव्हरमध्ये जर आपण पाहिलं एकंदरीत फर्स्ट ओव्हरमध्ये बॉल बाउंड्री लाईनचा बाहेर जात होते, पण या ओव्हरमध्ये आता बॅटर्स बाउंड्री लाईनचा बाहेर डगआउटमध्ये चाललेत. तिसरी सफलता या ओव्हरमध्ये हर्षांकसाठी. तीन सफलता या ओव्हरमध्ये मिळाला. तेच तर मी सांगितलं की स्टार्ट चांगला केला, चांगल्या टोटलची नीव जरूर रचण्यात आली, बट चांगल्या नीवला पुढेही न्यायचं तीही जबाबदारी आहे. शॉर्ट फॉर्मॅट क्रिकेटमध्ये 4 ओव्हरच्या मॅचमध्ये एखाद्या ओव्हरमध्ये तुम्ही चांगली बॅटिंग कराल आणि त्या व्यतिरिक्त जो खेळ त्यामध्ये जर तुम्ही अपयशी रागले तर त्यात नंतर त्या एका ओव्हरचा फायदा नाही आहे.
कारण स्टार्ट तर महत्त्वाचा होता, बट त्यासोबत फिनिश प्रॉपरली करणं तेही महत्त्वाचं. अजूनही आकाश म्हात्रेचं येणं बाकी आहे, संदेश म्हात्रेचं येणं देखील बाकी आहे. बॅटिंगमध्ये डेप्थ तर आहे टीम मोठी देसाईचा, बट त्या डेप्थचा यूजही या क्षणाला झाला पाहिजे. कारण फर्स्ट ओव्हरमध्ये जर आपण पाहिलं तर फर्स्ट ओव्हरमध्ये 27 होता, आणि जर आपण कम्पेअर केलं सेकंड ओव्हरला, दुसऱ्या ओव्हरमध्ये रन गतीवरती फुल स्टॉप लावला हर्षांकने, 3 विकेट काढले आणि फक्त 2च धावा या ओव्हरमध्ये. कमबॅक ओव्हर, प्लेन मिस, डॉट बॉल दरम्यान येतोय. या ओव्हरने कुठेतरी ना या सामन्यामध्ये गावदेवी क्रिकेट संघ 12-13 नागावला वापस आणलाय, कमबॅक करून दिला. फर्स्ट ओव्हर कुठेतरी चिंतेमध्ये होते, विचारांमध्ये होते की कमबॅक कसा करायचा, आणि खऱ्या अर्थाने हर्षांकचं कौतुक करावं लागेल, कारण दबाव त्याच्यावरती देखील होता. कारण फर्स्ट ओव्हरमध्ये 27 गेल्यानंतर रिकव्हरी करणं हे इतकं सोपं नव्हतं, बट रिकव्हरीही केली आहे आणि स्ट्रॉंगली कमबॅकही या मॅचमध्ये हर्षांकने आपल्या टीमला करून दिला. शेवटचा बॉल या ओव्हरमधला, फुल लेंथ आहे, प्लेन मेस, रनआउटची शक्यता आहे आणि रनआउटचा स्वरूपामध्ये आता दरम्यान धक्का लागलाय 5 उभा. विकेट, पण अजूनही 12 चेंडू बाकी आहेत, काही होऊ शकतं. आकाश आलेत बॅटिंग करण्याकरिता क्रमांक 7 वरती. थर्ड ओव्हर, सूरज बॅक ऑफ लेंथ, पुलचा फटका, लाजवाब फटका, पुल अँड पॉवरफुल सिक्सर. लाजवाब फटका. आज ते हिंदीमध्ये म्हटलं जातं ना, सर्फ एक कफन बांध के बॅटिंग करणं, त्याप्रमाणे बॅटिंग सुरू आहे. जोही येतोय तो मोठ्या फटक्यांसाठीच जातोय, आणि हा अप्रोच जर आपण पाहिलं तर चांगला देखील आहे, कारण 4च ओव्हरची मॅच विकेट सोबत तरी घेऊन जायचे नाही आहेत. आणि सिक्सर येतोय. टीम टोटल आता 35, 35 धावा फलकावरती. यानंतर आपण पाहिलं तर मी संदेशचा उल्लेख केला, पण सागरचाही उल्लेख करेन. सागरची एक क्लिप मी पाहिली होती मॅच फिनिश करत असताना, आता ती कोणत्या स्पर्धेची होती ती इतकं मला आठवत नाही आहे. फुल टॉस बट मिस टायमिंग, लॉंग ऑफ येत आहेत, डाऊन दी बॉल, कॅच पकडली जाईल. सिक्सरने स्वागत केलं सूरजचं, बट त्यानंतर आता डगआउटची दिशा प्रतीकला देखील दाखवली सूरजने. धक्का 6वा. गावात संबंध महाराष्ट्राला वेळ लावला, आमच्या गावची शान, आणि या स्पर्धेचं शीर्षक गीत देखील त्यांनी गायलेलं आहे. माझा होशील ना या मालिकेद्वारे सोनी टीव्ही चॅनलवरून जो महाराष्ट्राच्या घराघरात पोहोचला, असे सर्वांचे लाडके गायक परमेश्वर माई यांच्या ठिकाणी आगमन होतं. सुस्वागतम, सुस्वागतम. सतरंगी क्रिकेट संघ येदूटने बी आयोजित सतरंगी चषकाच्या 13व्या पर्वामध्ये आपलं सहर्ष स्वागत आहे. सुस्वागतम. दोन धावा येतात. टीम टोटल आता या 2 धाव्यांच्या साहाय्याने स्कोर कार्ड आता 37 धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळतात. अजूनही जर आपण पाहिलं तर या ओव्हरमध्ये येत्या 3 चेंडूंचा खेळ बाकी. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न आता संदेशही दरम्यान करतोय. काऊ कॉर्नरला बॉल फील्ड झालाय, थ्रो येतोय,
बट इथे पहा बॉल जर कलेक्ट केला असताना डेफिनेटली आकाशला तसंच धावत डगआउटमध्ये जावं लागलं असतं, बट बॉल कलेक्टच नाही झाला. सुस्वागतम महाराष्ट्राचे लोकप्रिय गायक हेदुटणे गावची शान परमेश्वरी माई आणि त्यासोबत अक्की चौधरी आणखी एक नामवंत गायक यांचं देखील या ठिकाणी आगमन झालंय. सहर्ष स्वागत, सुस्वागतम. लिडिंग एज विकेट किपर येतात, कॅच पकडली जाईल. सुरुवात दमदार, बट त्यात नंतर मिडल ऑर्डर कोलॅप्स झाला. 7वा झटका. खऱ्या अर्थाने ज्यांचा मुखामधनं या स्पर्धेचं टायटल सॉन्ग गायलं गेलं आणि महाराष्ट्राचे आवडते गायक आणि आपल्या आगरी कोळी समाजामधले कोणतेही लग्न समारंभ, हल्दी समारंभ असू द्या, दादांचे सॉन्ग तिथे जर वाजवले नाही गेले तर मजाही येत नाही. असे आमचे लाडके परमेशदादा माळी यांची देखील महत्त्वाची उपस्थिती आपल्याला मुख्य मंचावरती पाहायला मिळते. दादांचं पुन्हा एकदा सहर्ष हार्दिक स्वागत करतो. बॅकफूटवरती जाऊन खेळण्याचा प्रयत्न होता सागरचा, डॉट बॉल दरम्यान येतो आणि अशा प्रकारे जर आपण पाहिलं खेळ समाप्त झाला. 3 ओव्हरचा अखेरता. टीम टोटल 39 ऑन द बोर्ड. लॉस ऑफ 7 विकेट्स टीम अन्वी 11 जहनवान मोठी देसाई आणि रिमेनिंग 1 ओव्हरचा खेळ अजूनही बाकी आहे या फर्स्ट हाफमध्ये. जग भावेशजी वालिलकर यांचं देखील या ठिकाणी आगमन झालेलं आहे. सुस्वागतम. अंतिम षटक आणि या अंतिम षटकामध्ये दरम्यान बॉलर तयार होतात. निखिल येतोय, बट कमबॅक फार चांगला केला कारण फर्स्ट ओव्हर 27, देन जे 2 षटक आले त्यामध्ये फक्त 12 धावा आणि 12 धावा प्लस 6 विकेट. हा जो कोलॅप्स झाला आहे ना मिडल ऑर्डरमध्ये, तो आता किती त्रास देणार या मॅचमध्ये मोठी देसाई टीमला. कुठेतरी वाटत होतं की इझिली 60 बनतील, 65 बनतील, पण आता असं वाटतं की 50 बनतील की नाही, हा प्रश्न आहे. स्ट्रायकिंग एंडवरती बॅटर आता आपल्याला पाहायला मिळतात. आकाश म्हात्रे, एक स्ट्रॉंग फिनिशची आवश्यकता. आणि इथे पहा लास्ट ओव्हरची सुरुवात, पहिलाच बॉल, आकाशची विकेट. 8वा झटका. आकाश देखील आता निराश पावलांनी डगआउटच्या दिशेने चाललेत कारण फिनिशची जबाबदारी आकाशच्या खांद्यांवरती होती, बट त्यांच्या चेहऱ्यावरती जी प्रतिक्रिया आहे ना तेच आपल्याला सांगून देतं की आता फार मोठी मिस्टेक झाली आहे. 8वा झटका. अडचणी आता वाढलेल्या आहेत मोठी देसाई टीमसाठी. आता मोठी देसाई टीमचे प्रत्येकी खेळाडू, प्रेक्षक सर्वजण हेच म्हणत असतील की ये क्या हुआ, कैसे हुआ और क्यों हुआ. कारण फर्स्ट ओव्हर 27 लॉस ऑफ 1 विकेट, देन 3.1 ओव्हर 39 लॉस ऑफ 8 विकेट. आता फ्लिक्सचा फटका, काऊ फेसमध्ये फिल्डर रोहित वेगाने आला आणि चांगली फिल्डिंग थ्रो देखील येतोय. कदाचित डायरेक्ट हिट आताही लागलं असतं तर त्याही बॅटरला तसंच धावत जावं लागलं असतं, बट 2 धावा मिळतील. टीम टोटल आता 41. कारण हा मेजर कोलॅप्स आहे बिकॉज एखादी दुसरी विकेट जाते, आपण ते मोस्ट ऑफ टाइम्स पाहिलं, बट जर आपण कॅल्क्युलेशन केलं ना तर 14 रन्सच्या बिटवीन 7 विकेट गेलेत. थोडा विचार करावा लागेल कारण आताच नवीन हंगामाला सुरुवात झाली, अजून देखील भरपूर मोठ्या मोठ्या स्पर्धा खेळणं बाकी आहे. या गोष्टींकडे आता मोठी देसाई टीमला लक्ष द्यावं लागणार आहे. हॅमट केलं, आता डीप कव्हरचे फिल्डर वेगाने आलेत.
आता सिंगलच मिळेल, कारण कुठे एका क्षणाला 60-65 असं वाटलं की इझिली बनतील, बट आता मी सांगितलं ना की 50 बनतील की नाही हा प्रश्न. 42 आणि 8 विकेट गेलेत आणि 3 चेंडू अजूनही बाकी आहेत. बट मी कौतुक करेन टीम नागावचं नव्हे तर बॉलर हर्षांकचं, बिकॉज 27 गेल्यानंतर हर्षांकने जे दुसरं षटक टाकलं तिथनं मागे वळून पाकले नाही आहे टीम नागावने. मिसटायमिंग बॉल हवेमध्ये आहे, लॉंगॉनचे फिल्डर येत आहेत आणि कॅच पकडली जाईल. 9वा झटका इथे लागला. बॅटर सागर पाटील लागी जावं लागेल वापस. आमचे डिश जॉकी गणेश, क्या बात आहे गणेशजी. त्यांना ठाऊक आहे की कोणत्या वेळेला काय वाजवायला हवं आहे. एक्झॅक्टली जस्ट मी उल्लेख केलाच होता त्या गोष्टीचा आणि तो सॉंगही ऐकायला मिळाला. 9 विकेट गेलेत, 42 ऑन द बोर्ड. आणि आता क्रमांक 11 वरती तुषार. पुलचा फटका हवेमध्ये आहे, फिल्डर आले, सूरज कॅचही पकडतील आणि यासोबत अवघ्या 42 धावांवरती ऑल आउट झाली आहे टीम अन्वी 11 जय हनुमान मोठी देसाई. आणि पूर्ण पहिलं सत्र जो 24 चेंडूंचा खेळ आहे ना तोही पूर्ण करू शकली नाही आहे. एक चेंडू देखील बाकी राहिला या इनिंगमध्ये आणि ऑल आउट झाली आहे टीम मोठी देसाई. 42 बनवण्यात आला आणि 43चा टार्गेट सेट करण्यात आला अन्वी 11 जय हनुमान मोठी देसाई टीमच्या माध्यमातून अगेन्स्ट टीम जय गावदेवी क्रिकेट संघ 12-13 नागावचा अगेन्स्ट. ओमसा आगासनला पुन्हा एकदा विनंती आहे, कालचे जे सेमीफायनलिस्ट आहेत कृपया करून लवकरात लवकर आपली उपस्थिती दर्शवा. मित्रांनो, उपस्थित वेळेवरती नसाल तर तुम्हाला पॅनल्टीला सामोरं जावं लागेल. ओमकार पाटील, कॅप्टन ऑफ ओमसा आगासन. पहिलं सत्र समाप्त झालं. 43चा चेज असेल. मी घेतो एक छोटासा ब्रेक, बट तुम्ही कुठे जाऊ नका, पाहत राहा, ऐकत राहा सतरंगी क्रिकेट संघ हे आयोजित सतरंगी ट्रॉफी 2025 सीझन 13. आणि जेव्हा सेकंड इनिंगला सुरुवात होईल, आता बॅटिंग ऑर्डर तर कोलॅप्स झाला, बट 43 डिफेंड करू शकते का टीम मोठी देसाई, की अगदी सहजरित्या 43 चेस करताना आपल्याला नागाव टीम पाहायला मिळेल का? कोण हरेल कोण जिंकेल ह्या ऐकवण्याकरिता कॉम्बॉक्समध्ये करूया बदल. आणि जेव्हा होईल सेकंड इनिंगला सुरुवात, मानजी मनोरे यांच्या सुमधुर वाणीतून या मॅचचं दुसरं सत्र. धन्यवाद. शान ही गावाची हाय झकास. हे गावाची घेऊन कसमा खेळाडू आपला दाखवी दमा. सावकार शतकारांचा पडे पाऊस. थँक्यू आयडीसी ऑपरेटर. चला, सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये गेली आहे. याआधी आपण आवाज या ठिकाणी नक्कीच ऐकला, अर्थातच विशाल पाटील सरांचा. एक नामवंत समालोचक म्हणून संपूर्ण रायगड ठाणे जिल्ह्यामध्ये मात्र त्यांनी ख्याती मिळवलेली आहे. त्याच्या पलीकडे जाऊन देखील मगाशी करण सरांनी सांगितलं, महाबळेश्वर प्रीमियर लीगसारख्या स्पर्धेमध्ये त्यांचा आवाज ऐकला आणि फार मोठमोठ्या स्पर्धा मात्र ते कव्हर करत असतात. आज फायनल डेमध्ये त्यांना आपण ऐकतात. आणि अर्थातच अँकर म्हणून या स्पर्धेचे एक आयोजक देखील असतील करण कालन सर यांना आपण ऐकलं. त्याच्याचबरोबरीने दोन्ही आमचे ऑफिशियल ज्यांनी बरीचशी मेहनत या आजच्या दिवसामध्ये देखील घेतली आहे, त्यांचं आपण भरपूर कौतुक करूया. चांगलं काम त्यांच्या माध्यमातून राहिलं आहे. मनोज सर आणि रतन सर हे दोन्ही ऑफिशियल अंपायर देखील आपण पाहिलेत.
त्याच्याच बरोबरीने ग्रामीण टेनिस क्रिकेट लाईव्हच्या माध्यमातून या स्पर्धेचं लाईव्ह प्रक्षेपण केलं जात आहे. फार चांगली क्वालिटी अँड क्लिअरिटी त्यांच्या माध्यमातून देखील पाहायला मिळते. त्यांचं विशेष कौतुक या स्पर्धेच्या माध्यमातून मात्र असेल. आमच्या समवेत स्कोररच्या भूमिकेमध्ये एक हँडसम स्कोरर तन्मयजी देखील जोडले गेल्यात. चांगली स्कोरिंग ते देखील करतायत, त्यांना शुभेच्छा आपण देऊया. आणि आमचे DJ ऑपरेटर गणेश यांनी देखील मात्र फार चांगलं काम केलं. GS साउंड त्यांचं देखील विशेष कौतुक. चलेंगे मैदान के अंदर. पारी की शुरुआत हो चुकी है. 43 का रन चेस. पहली गेंद के ऊपर इनसाइड आउट ओवर द कवर मारना चाहती है. गेंद हवा में गई, खिलाड़ी पीछा करते हुए. नो मैन स्टैंड देयर. गेंद जमीन पर टिप्पा खाती हुई नजर आएगी. पहली गेंद लॉफ्टेड हिट, जान हालत में थी. रोहित यही वो नाम है. पिछले मैच में 16 गेंदे 46 की ऊपारी मैन ऑफ द मैच के हकदार ये बने थे. सही. इस मैच की शुरुआत में 2 रन. नागावचे उद्योगपती विश्वनाथ दादा महादेव पाटील यांच्याकडून बॅक टू बॅक 3 सिक्सर्स आणि 1,500 रुपयांचं पारितोषिक आहे नागावच्या बॅटर्सला. गेंदबाज तैयार है. इस बार ये लटक गए. इस बार हवा में गेंद. खिलाड़ी आएंगे गेंद के नीचे, नहीं करेंगे कोई गलती. बड़ी मछली चाले में आएगी. हार और जीत के बीच जो खिलाड़ी सबसे बड़ी दीवार बन सकता था, उस दीवार को चकनाचूर किया जाएगा. 440 बॉल का झटका. रोहित बैक टू डग आउट. आपको ज़रूर बताऊंगा, क्योंकि विकेट जाने के बाद आपके बैटिंग लाइनअप को तुरंत तैयार रहना है और तुरंत न्यू बैटर मैदान के अंदर जाना ज़रूरी है. एक विकेट के लिए अगर आप इतना टाइम लोगे तो अलाउड नहीं किया जाएगा. इसी वजह से मैदान के अंदर नए बल्लेबाज सिद्धू इनेट नंबर 3 की पोजीशन पर इन किए जाएंगे. इनेट नंबर 3 की पोजीशन पर हमने बल्लेबाज इस बार लॉफ्ट किया. सिद्धू ने पहली गेंद को क्रॉस पैटेड शॉट डीप में काउ कॉर्नर जोन में इस कैच को अंजाम दिया जाएगा. परेशानियां यहां से पैदा हो चुकी है नागांव टीम के लिए. बैक टू बैक विकेट. सिद्धू गोल्डन डक के शिकार बनेंगे. डगआउट में वापस. आल्या तर प्लीज नागाव, वेळ कमी आहे मित्रांनो. फिल्डिंग करणाऱ्या टीमसाठी आम्ही ऑलरेडी वॉर्निंग देतोय, तशाच वॉर्निंग बॅटिंग करणाऱ्या टीमसाठी देखील आहेत, अन्यथा तुम्हाला पेनल्टी बसेल. प्लीज कम ऑन. सिद्धू मैदान के अंदर पहली गेंद को खेलते हुए अपना विकेट खो बैठे हैं. डगआउट में आपको वापस लौटते हुए नजर आएंगे और कहीं ना कहीं राकेश को पीछे रखा गया है. अलग रणनीति का इस्तेमाल करते हुए आई गावदेवी 12-13 नागांव टीम नजर आएगी. जो राकेश पिछले 2 मुकाबलों में कंटिन्यूसली नंबर 3 के ऊपर बैटिंग करते हुए नजर आए हैं, उनको अब तक नहीं भेजा इस मैच के अंदर. यानी कहीं ना कहीं अपने लोअर मिडिल ऑर्डर को प्रमोट किया और टॉप ऑर्डर के जो बैटर है उनके विकेट को बचा कर रखा है. कप्तान की अलग रणनीति आपको इस मैच में नजर आएगी. मस्ट विन मैच है. मैं हमेशा कहता हूँ टेनिस बॉल क्रिकेट, लिमिटेड ओवर क्रिकेट जब खेलती है, हर एक स्टेज नॉकआउट होता है. करो या मरो, मारो नहीं तो मरो, ये परिस्थिति हमेशा होती है. हाफ ट्रैकर बॉल इस बार भी फंसी है. खिलाड़ी आएंगे गेंद के नीचे. 3 गेंदे 3 विकेट. विकेटों की हैट्रिक कंप्लीट हो चुकी है. गेंदबाज का नाम है संदेश. काम किया है विशेष, मिलेगी शाबाशी. एक और झटका.
अब भी राकेश को नहीं भेजा है। नंबर 5 के ऊपर न्यू बैटर मैदान के अंदर इन किए जाएंगे सूरज भाई है टीम के कप्तान। कहीं ना कहीं कप्तान को सीना तान मैदान के अंदर चलना पड़ेगा। कैप्टन लीडिंग फ्रॉम द फ्रंट, ये रोल जो जिसकी बात हमेशा हम करते हैं। सूरज को मैदान के अंदर वो बैटिंग वो खेल अपने टीम के लिए दिखाना ज़रूरी है। बार बार आप बड़े स्ट्रोक लगाने जा रहे हैं, विकेटों को गंवा रहे हैं। ये सिचुएशन से आपको थोड़ा सा सीखना पड़ेगा। अंडरस्टैंडेबिलिटी क्रिकेट के खेल में बहुत ज़रूरी होती है। सिचुएशन को आपको खेलना पड़ेगा। इस बार भी गलती की, ये बाल बचे जरूर है। बैकवर्ड जोन, नसीब का साथ मिला। नसीब साथ तो क्या बात, ये मिलेंगे 4 रन। ज्येष्ठ व्यक्तिमत्व आदरणीय रमेशजी भंडारी साहेब यांचं आगमन सुस्वागतम. के साथ टोटल बहुत लंबे अरसे के बाद जो रुका हुआ था वो इंक्रीज होता हुआ नजर आएगा। 6 रन बनी है टीम की रन संख्या। 3 विकेट अब तक जरूर गंवाई है। जीतने के लिए 37 रनों की और आपको ज़रूरत नजर आएगी आने वाली 19 गेंदों में। 19 गेंदे 37 रन, ऑलमोस्ट हर एक गेंद के ऊपर वो दुक्का आना ज़रूरी। सूरज की भी वही रणनीति है। आए तो पहली गेंद पर अटैक किया, गेंद और बल्ले का वो प्रॉपर कनेक्शन नहीं हुआ। बैकवर्ड जोन में बचे ज़रूर थे, थोड़ा सा वो गेंद फाइन गई थी और वो 4 रन ज़रूर मिलते हुए नजर आई। 6 के ऊपर टोटल ओवर की आखिरी गेंद करेंगे संदेश। आखिरी गेंद पर बढ़िया शॉट, खूबसूरत शॉट पॉइंट के ऊपर से निकाला। डीप बैकवर्ड पॉइंट पर खिलाड़ी है, पीछा करेंगे गेंद का। तब तक 2 रन कंप्लीट किए जाएंगे और इन्हीं 2 के साथ P1 की पहली ओवर को हम कहेंगे अलविदा, जहां पर टीम की रन संख्या बनी है स्कोर कार्ड पर 8 रन 3 विकेटों के नुकसान पर। तिसऱ्या पंचांची मागणी मैदानाच्या आतमध्ये होते. सो चला नितेश पाटील, यश खान कॅप्टन आहेत आपले, लालचंद्र भंडारी, ओमकार पाटील कॅप्टन ऑफ आगासन आलेले. तुमचंही सहर्ष स्वागत आहे ओमकार. संपूर्ण टीमला रेडी करा कारण फक्त उरल्यात त्या 3 ओव्हर्स प्लीज. आने वाली 18 गेंदे जीतने के लिए 35 रनों की आपको अब भी जरूरत नजर आएगी। गेंदबाजी में परिवर्तन किया जाएगा। इनएट नंबर 3 के ऊपर युवा उद्योजक योगेश दादा काळन यांचं या ठिकाणी आगमन होते. त्यांना विनंती आहे की आपण VIP डायसवरती येऊन आसन ग्रहण करा. सतरंगी चषकाच्या 13व्या पर्वामध्ये आपले सहर्ष स्वागत आहे. सुस्वागतम सर्वांचं, पुन्हा एकदा सहर्ष स्वागत. मैदान के अंदर सूरज और हर्षांक ये जोड़ी खेल करते हुए सागर पाटिल बॉलिंग ट्रैक के ऊपर लेफ्ट आर्म ओवर द विकेट से। पहली गेंद है क्रॉस द लाइन, गेंद सीधा आपको पैर से टकराती हुई नजर आएगी। डीप पॉइंट लेग बाउंड्री लाइन पर खिलाड़ी पीछा करेंगे, एक और रन चुराना चाहती है। थ्रो थोड़ा सा और एक्यूरेट होता और जल्दी होता तो ये रन आपको बचता हुआ नजर आ सकता था, लेकिन यहाँ से 3 रन दौड़कर कंप्लीट जरूर किए जाएंगे। 3 रन कंप्लीट हो चुकी है। 11 के ऊपर ये टोटल नल्सन फिगर, शुभ आंकड़ा जिसे कहा जाता है। क्रिकेट की एक टीम में प्लेइंग 11 में 11 खिलाड़ी आपको देखने को मिलती है। सागर पाटिल लेफ्ट आर्म गेंदबाज, नेचुरल स्विंग के साथ आती है, घातक होती है टेनिस बॉल क्रिकेट में। ऑन साइड के ऊपर इस बार भी लॉफ्ट करना चाहती है, बार बार बड़े हिट की कोशिश, कनेक्शन नहीं, लेजी फील्डिंग। दूसरा रन यहाँ से भी कंप्लीट किया जाएगा। रनों को आप जब डिफेंड कर रही है, फील्डिंग यूनिट का अच्छा काम ज़रूरी है। फील्डिंग में अगर आप गलतियां करेंगे ये मुकाबला आपके हाथ से निकल सकता है। 2011 में जब हमने वर्ल्ड कप जीता था और प्रेस कॉन्फ्रेंस में सर महेंद्र सिंह धोनी से पूछा गया था कि 2011 के वर्ल्ड कप में सबसे अच्छा आपको क्या लगा, तो उन्होंने बताया इंडियन क्रिकेट टीम की फील्डिंग। इसी वजह से मैं कहता हूँ कि फील्डिंग का रोल बहुत इंपॉर्टेंट। एक प्रतियोगिता भी आपको फील्डिंग डिपार्टमेंट जितवा सकता है। बॉलिंग बैटिंग तो चलती रहती है, ये एक तो रन जो है वो बचाने ज़रूरी, जब आप चांसेस क्रिएट करते हैं वो मुश्किल कैचेस लेने ज़रूरी होती है, कहानी पलट सकती है। कदमों का इस्तेमाल किया, डांसिंग डाउन द ग्राउंड, मोबाइल का नेटवर्क और क्रिकेट का फुटवर्क बहुत ज़रूरी होता है। यहाँ पर भी एक सिंगल मिलेगा। रन बन नहीं रही है, मैदान के अंदर मौके मिल नहीं रहे हैं तो मौके बनाने पड़ेंगे।
अच्छी गेंदबाजी रही है अभी तक। सागर पाटिल पहली गेंद पर 3 रन लेग बाइस के द्वारा आई थी, उसके बाद 2 गेंदों पर 3 रन आए। यानी टोटल इस ओवर में अगर बात करेंगे तो 3 गेंदों में 3 ही दिए हैं, क्योंकि लेग बाइस के रन जो है वो कहीं ना कहीं टीम के अकाउंट में जाती है। हर्षांक एज एन ओपनर के तौर पर आई है, युवा खिलाड़ी है, युवा को हवा दिखानी पड़ेगी। जब अपनी टीम के लिए ज़रूरत है संकट मोचक बनने की कोशिश करनी पड़ेगी। डंडी गोल, यू मिस आई विल डेफिनेटली हिट। फर्नीचर को डिस्ट्रॉय किया जाएगा। डंडी को उखाड़ दिया है हर्षांक, नाखुश होंगे अपने आप से, एक भी रन बना नहीं पाए। डगआउट में वापस। बिल्कुल मोटी देसाई टीम के बारे में बात करेंगे, पिछले 2 सालों के बारे में बात करेंगे, थोड़ा सा समय में पीछे जाएंगे तो लास्ट से लास्ट सीजन मोटी देसाई टीम इसी प्रतियोगिता में आपको चैंपियन बनती हुई नजर आई थी, और वो चैंपियन जैसा खेल इस मैच में भी करते हुए। ओहो, ये बढ़िया शॉट, इसीलिए राकेश को रखा था पीछे। हम आएंगे तो हम छाएंगे, कारनामा तो कर कर दिखाएंगे। ये 6 रन। संघर्ष समितीचे उपाध्यक्ष सत्यवानजी म्हात्रे साहेब यांचं देखील या ठिकाणी आगमन झालं, सुस्वागतम. रोहित ने छेद आगे है, इस बार आउटसाइड टॉप स्टंप लाइन शरीर से दूर रखा सागर पाटिल। अच्छी रणनीति का इस्तेमाल किया, सिंगल रन यहां से कंप्लीट होती हुई नजर आएगी। पानी की मांग मैदान के अंदर की गई है। चलिए मैन टू मैन वाटर सप्लाई कीजिए मैदान के अंदर। 2 ओवर का खेल हुआ, रन संख्या बनी है 10.5 की औसत से। 43 का पीछा करते हुए 21 रन, लॉस ऑफ 4 विकेट। और समीकरण में बताऊंगा आने वाली 12 गेंदें जीतने के लिए 22 रनों की जरूरत। थँक्यू सो मच सत्यवानजी म्हात्रे साहेब, आपण देखील उपस्थित राहिला. अगोदर देखील त्यांची उपस्थिती आपल्याला पाहायला मिळाली आणि जो आवाज या गाण्याद्वारे देखील आपण ऐकला. नवी मुंबईला जे आंतरराष्ट्रीय विमानतळ होतं त्या विमानतळाला दिवंगत लोकनेते दिवा पाटील साहेब यांचंच नाव लागावं त्यासाठी अथक परिश्रम सगळेच आपले भूमिपुत्र घेत आहेत आणि जी संघर्ष यात्रा आपल्याला पाहायला मिळते. भिवंडी लोकसभेचे खासदार सुरेश बाळमामा म्हात्रे यांच्या वतीने जे नेतृत्व करत आहेत त्या संघर्ष यात्रेचं देखील मनापासून सहर्ष स्वागत. मैच कंटिन्यू करा आपण अंपायर. 12 गेंदें 22 की जरूरत, बॉलिंग ट्रैक के ऊपर गेंदबाज वरुण। पहली गेंद स्ट्रेट डाउन द ग्राउंड लॉफ्ट किया, गेंद हवा में, बड़ी मछली जाले में। एक और बड़ा विकेट हासिल किया है टीम मोटी देसाई, गेंदबाज वरुण ने। और ये कैच नहीं, ये मैच हो सकता है। बड़ा झटका। विकेट पडतात, मात्र बॅटर्सचं प्रोत्साहन वाढवण्यासाठी नागावचे विश्वनाथ शेठ महादेव पाटील यांच्याकडून 3 षटकारांसाठी 2500.
की जरूरत थी। एक रन वाला ओवर वरुण का जो मोटी देसाई को अगले राउंड में पहुंचाता वो नजर आया। आखिरी ओवर के लिए इस खिलाड़ी को मोटी देसाई के कप्तान हमेशा बचा कर रखती है, लेकिन उन्हें पता है ये ओवर अगर किसी और के हाथों में जाती है, राकेश अगर मैदान पर रहते हैं तो ये मैच का हाल पलट सकती है। अपने बेस्ट विकेट टेकिंग बॉलर को लाया और उन्होंने एक बड़ी सफलता हासिल कर दी है। अच्छी कप्तानी और अच्छी गेंदबाजी हम कहेंगे वरुण के भी। अक्रॉस द लाइन खेला है, वाइन लेग की दिशा में हवा में गेंद, खिलाड़ी आएंगे गेंद के नीचे, रुद्र आए और रुद्र गए। गोल्डन डक, एक और विकेट। बॉलिंगसाठी मनीष पाटील यांच्याकडून 500चं कॅश प्राइज झालेलं आहे. मॅच नंतर आपण त्याला देऊ. यस कम ऑन डीजे. ऑन स्क्रीन के ऊपर आप देख सकते हैं ड्रोन व्यू। क्या खूबसूरत ये मैदान है, क्या कमाल की ये प्रतियोगिता है, क्या कमाल का ये आयोजन। ड्रोन व्यू आपको ऑन स्क्रीन के ऊपर ज़रूर दिखाया गया। बहुत ही अच्छा काम किया है। सतरंगी ट्रॉफी 2025। ड्रोन पायलट हमारे अभी कालन जो हमारे ड्रोन पायलट है, जिन्होंने भी बहुत ही अच्छा काम किया, इस टूर्नामेंट को कवर ज़रूर कर रहे हैं ड्रोन कैमरे के द्वारा। उनका भी मैं शुक्रगुजार हूँ। बहुत ही अच्छा काम और कंट्रीब्यूशन आपका भी रहा है। मैदान के अंदर चलेंगे जहाँ पर 10 गेंदें और जीतने के लिए 22 रनों की ज़रूरत। हाफ ट्रैकर बॉल दी, टप्पा खाया, गेंद कितनी घूमी है, ये सर शेन वॉर्न की याद दिलाई। टप्पा खाने के बाद एकदम बाहर लाइन में, एक्शन रिप्ले में आप देख सकते हैं। ये देखिए, ये 3 स्टंप्स के बीच में से गिरी और ऑलमोस्ट वाइड लाइन के करीब में से निकल गई विकेट कीपर के पास। क्या कमाल की एबिलिटी है इस खिलाड़ी के पास, बढ़िया गेंदबाजी। एक और बार उसी दिशा में, उसी लाइन में, ये घूमी नहीं है लेकिन ये गेंद बीट जरूर करती हुई नजर आएगी। बैक टू बैक डॉट बॉल्स। वरुण 2 में 2 विकेट एंड 2 में 2 डॉट बॉल, एक भी रन नहीं दिया अभी तक। इस बार भी हवा में गई, इस बार भी लटक चुकी है। खुद गेंदबाज आएंगे गेंद के नीचे, वो कैच। गेंद भी मैं डालूंगा, कोशिश भी मैं करूंगा, कैच भी मैं लूंगा और अपनी टीम को जीत भी मैं ही दिलाऊंगा। ये स्टेटमेंट है। एक और झटका। अर्थातच महाराष्ट्राचे लाडके गायक आणि मगाशीच करण सरांनी सांगितलं, हे दुटणे गावाची शान असलेले परमेशजी माई, त्यांचं गाणं आपण या ठिकाणी देखील ऐकलं। सोनी टी व्हीवरती देखील शीर्षक गीत त्यांनी गायलं होतं। बरीचशी गाणी त्यांच्या माध्यमातून गायली जातात। मगाशी विशाल पाटील सरांनी पण सांगितलं, लग्न हळदी समारंभ असतील आणि त्याच्यामध्ये त्यांचं गाणं वाजलं नाही तर त्या समारंभांना देखील मजा नसते। आणि तेच परमेशजी माई देखील व्यासपीठावरती या स्पर्धेला एन्जॉय करतात। पुनश्च एकदा त्यांचं स्वागत करूया। 5 गेंदें अब तक हुई है, एक भी रन नहीं दिया। 3 विकेट, ओवर हैट्रिक जरूर हो चुकी है। आखिरी गेंद वरुण अपने ओवर की डालेंगे। आखिरी गेंद थी, वाइड बॉल, मेडन नहीं है। वाइड के साथ एक रन आपको जरूर आता हुआ नजर आएगा। 22 रन इज ऑन टोटल। जीतने के लिए 7 गेंदें, 21 की जरूरत है। 7 बॉल्स रिमेनिंग नीडेड, 21 रन टू विन। 7 गेंदे 21 रन, 7 चेंडू 21 धावा। ये तीनों लैंग्वेज में मैंने आपको बताया है। ये टप्पा खाने के बाद फिर एक बार व्हाइट लाइन के बाहर गलती कर रही है वरुण। 5 गेंदे इतनी अच्छी डालने के बाद बैक टू बैक व्हाइट बॉल डालने की जरूरत नहीं है। अपनी ताकत पर टिके रहना है, एंड भी अच्छा होना जरूरी। लोवर फुल टॉस थे, ऑन साइड पर खिलाड़ी डीप में है। वरुण इस ओवर में अपना 4था विकेट लेंगे और इस पारी का 8वां विकेट, 8वां झटका।
मैदान के अंदर चलेंगे। 3 ओवर का खेल हुआ, रन संख्या बनी है 43 को चेस करते हुए 23, लॉस ऑफ 8 विकेट। आखिरी 6 गेंदें इस दूसरी पारी में आपको बचती हुई नजर आएंगी, जहाँ पर जीतने के लिए 20 रनों की ज़रूरत है। 6 गेंदें 20 रन बन सकती है, बनते नहीं है, बनाने ज़रूर पड़ते हैं। मैदान के अंदर इनेट नंबर 10 की पोजीशन पर उदय आपको आते हुए ज़रूर नजर आएंगे। उदय आए, उदय हमारे क्लासमेट है, मेरे बहुत अच्छे दोस्त और एक सोशल मीडिया स्टार भी है। यूट्यूब के ऊपर आप उदय मड़वी व्लॉग्स को अगर सर्च करेंगे वो चैनल आपको ज़रूर मिलेगा, जिसको आप लाइक शेयर सब्सक्राइब कर सकती है। सोशल मीडिया के ऊपर अच्छा कंटेंट और क्रिकेट भी अच्छा खेलती है, और हमारे क्लासमेट भी है उदय मड़वी। नंबर 10 पर आई है मैदान के अंदर। वाइड लाइन के बाहर वाली ये गेंद जरूर थी, अंपायर का इशारा बिल्कुल, वाइड गेंद आपको आती हुई नजर आएगी। अब आने वाली 6 गेंदें जीतने के लिए 19 रन का समीकरण बनेगा, और 6 में 19 जब आते हैं 2016 के वर्ल्ड T20 वर्ल्ड कप के फाइनल की याद आती है। वेस्ट इंडीज के सामने इंग्लैंड, बेन स्टोक के सामने कार्लोस ब्रैथवेट, और वो 4 छक्के सबके जहन में अभी भी। बढ़िया गेंद थी इस बार, तेज तर्रार, लेकिन एक और वाइड लाइन के बाहर। खराब गेंदबाजी, जो मेहनत की है शुरुआती 3 गेंदबाजों ने, वो मेहनत पर आपको पानी नहीं फेरना है। प्रतीक आई है, फाइट पैक करना पड़ेगा टीम नागांव को। मैं हमेशा कहता हूँ शक्कर मीठी होती है, हर लावनी पे सीटी होती है, और जो हारी हुई बाजी को पलट दे वो चाणक्य नीति होती है, इस्तेमाल करना जरूरी। स्ट्रेट डाउन द ग्राउंड, हवा में उड़ाया, खिलाड़ी आएंगे गेंद के नीचे। कोशिश बढ़िया थी, रनिंग कैच हो सकता था, कैच छोटा जरूर है। 2 रन मैदान के अंदर दौड़कर कंप्लीट भी किए जाएंगे। 27 इज ऑन टोटल। समीकरण यहां से बदलेगा, आने वाली 5 गेंदें 16 की जरूरत। 5 गेंदें 16 रन, 16 का डोला 43 की छाती, ये गाने की याद आती है। किसका डोला चलेगा, किसकी छाती चौड़ी होगी, कौन मारेगा बाजी, कौन बनेगा सिकंदर, चलिए देखते हैं। 5 में 16, इस बार हेलीकॉप्टर उड़ाया, वही खिलाड़ी है, गेंद को रोकने में कामयाब हुए। एक और बार दूसरा लेना चाहेंगे, और यहाँ पर भी 2 रन आपको कंप्लीट होते हुए नजर आए। 1-1 रन, जिसके लिए मैदान के अंदर लड़ाई हो रही है। इसी वजह से कहते हैं एव्हरी रन इज व्हॅल्युएबल इन क्रिकेट गेम। आणि नुकतंच ज्यांचं आगमन होतं अशा बऱ्याचशा टेनिस बॉल क्रिकेटच्या स्पर्धांमध्ये ज्यांचा नृत्य आविष्कार आपल्याला पाहायला मिळाला। रंगनाथ पाटील, रंगाबाई, सुस्वागत आहे। खरंच मगातपासून आम्ही वाट पाहत होतो की रंगनाथ दादा कधी येतील। मागच्या स्पर्धेमध्ये मी त्यांचा डान्स पाहिला होता, या स्पर्धेमध्ये आज सकाळपासून मी प्रतीक्षा करतोय आणि आता ते आलेले आहेत। स्वागत करूया। स्ट्रेट डाउन द ग्राउंड हिट किया इस बार, खिलाड़ी यह गलती करेंगे, क्रूशियल मोमेंट ऑफ द मैच में ये गलती क्रिकेट में नहीं चलती, और गलती को माफी नहीं मिलती। ये मिलेंगे 4 रन। आने वाली 3 गेंदें जीतने के लिए 10 रनों की जरूरत। 10 पे बस होगा या 10 का दम होगा, दिखाइए दम, तभी आप बनेंगे सिंघम, क्योंकि आने वाली 3 और 10 चाहिए। इस बार हेलीकॉप्टर उड़ाया, खिलाड़ी है, बिल्कुल नहीं करेंगे कोई गलती। टेकन, बढ़िया कैच। सूरज कप्तान को भेजा डगआउट में वापस। एक और बड़ा विकेट। ऑपरेटर मैदान के अंदर, भले ही ये लक्ष्य अब मुश्किल लग रहा हो, टीम आई गावदेवी 12-13 नागांव को ऑल आउट किया था मोटी देसाई को इस टीम ने। 1 गेंद बची थी, और अब ऑल आउट के कगार पर खुद टीम नागांव मैदान के अंदर आ चुकी है। 2 गेंदें 10 रन। कोशिश यहाँ से आपको जीत के लिए करनी पड़ेगी। मैं हमेशा कहता हूँ थकान से चूर चूर हो, लेकिन सफ़र बाकी नहीं रखना, इरादों में कभी कोई कसर बाकी नहीं रखना। तेरी मंजिल तो मुसाफिर सैकड़ों के सैकड़ों तक है, बस तू अपनी मेहनत में कभी कोई कसर बाकी मत रखना, और वो मेहनत करने की ज़रूरत
2 में 10, 2 में 10। ये हेलीकॉप्टर है, ये मिस कर गए। 1 रन लिया जाएगा, दूसरे के लिए वापस आएंगे और 2 रन यहाँ से कंप्लीट है। लेकिन ये इक्का दुक्का दाल नहीं दलेगी, इक्का दुक्का दिल्ली दुरुस्त नहीं, दिल्ली दुरुस्त होगी, क्योंकि आने वाली एक बनानी अब 8 रन, आने वाली एक गेंद 8 रन। कौन बनाएगा रन 8, कौन लगाएगा किसकी वाट, ये तो पता चलने वाला है। पहले एक गेंद जरूर बची है, अगर एक आध गलती होती है कमबैक का मौका मिल सकता है। एक लीगल बॉल, मोटी देसाई की जीत, और ये लीगल बॉल आई, ये मोटी देसाई की जीत आई। ऑल आउट तो मिस हुआ, लेकिन सेमीफाइनल नंबर 2 में अपनी जगह बनाने में कामयाब हुई है टीम मोटी देसाई। बुरी नजर चला लगेच मैदानाच्या बाहेर या। मॅन ऑफ द मॅच, मॅन ऑफ द मॅचकडे मात्र आपण वळणार आहोत। मॅन ऑफ द मॅचचं पारितोषिक मॅन ऑफ द मॅचचं पारितोषिक या ठिकाणी दिलं जाईल। अर्थातच 2 ओव्हरमध्ये 21 धावा झाल्या होत्या, संघाला जिथे मात्र गरज होती आणि संघाला गरज होती तिथे स्वतः चेंडू हातामध्ये घेतला आणि टीमसाठी मात्र गोलंदाजी करत असताना 2 धावा दे 4